सांगाल आज तुम्ही जे दिल्लीमध्ये झालं तर जाहीर निषेध करण्यासाठी बीडच्या कलेक्टर ऑफिसला आलेला त्याबद्दल काय सांगाल? गेली 23-24 दिवसापासून कॉक्रोच जनता पार्टीचं दिल्लीच्या जंतर मंतरवर जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनकारी विद्यार्थ्यावर, युवकांवर, मुलींवर विशेषतः अतिशय घाणेरड्या प्रकारानं अतिशय वाईट पद्धतीनं अन्याय अत्याचार केलेले आहेत. माणुसकीला न शोभणारा कलंक ज्याला आपण म्हणतो, ह्याच्यापेक्षा दुर्योधन चांगला होता. दुर्योधनाने सुद्धा अशा पद्धतीनं महिलांच्या गुप्त अंगाला हात घालण्याचं काम ह्या सगळ्या नालायक गुंडांनी, पोलीस गुंड आणि भारतीय जनता पक्षाचे जे कोणी आहेत त्या सगळ्यांनी हे जे काम केलंय त्याचा मी बीड जिल्ह्यातल्या तमाम वंचित, उपेक्षित शेतकरी, कष्टकरी, शिक्षक, प्राध्यापक, युवक, ओबीसी ह्या सगळ्याच्या वतीनं जाहीर निषेध करते. आणि रावणाला सुद्धा इतकाच अहंकार झाला होता, 14 चौकड्याचं त्याचं राज्य नष्ट झालं होतं. माझी त्यांना विनंती आहे की तुम्ही राजीनामा धर्मेंद्र प्रधानचा घेतलाच पाहिजे, कारण नीट पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये धर्मेंद्र प्रधान हे दोषी आहेत आणि त्यामुळं तुम्ही कितीही कोंबडं झाकून ठेवलं तरी बांग द्यायचं ते थांबणार नाही. आणि म्हणून आज आम्ही बीड शहरातल्या, बीड जिल्ह्यातल्या किसान संघर्ष समिती असेल, ओबीसी संघर्ष समिती असेल, जनहित अभियान असेल, युवक क्रांती दल असेल, कामगार कर्मचारी संघटना असतील, यांची अल्पसंख्याक कर्मचारी संघटना असेल, अशा विविध संघटनांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आज माननीय राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या सगळ्यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कचेरीवर आम्ही आज या निदर्शनाचा सहभाग घेतलेला आहे सगळ्यांनी. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. मी निषेध करते भारत सरकारचा की 24 दिवस एखाद्या माणसाला बिना अन्न पाण्याचं तिथं ठेवलेले, सोनम वांगचुक असतील, अभिजित दिपके असतील किंवा तिथं बसलेले जे कोणी उपोषणार्थी आहेत त्या सगळ्यांना खरं म्हणजे अतिशय बेकार वागणूक त्यांनी दिलेली आहे. आणि ही बेकार वागणुकीची मी या ठिकाणी निषेध करते, धिक्कार करते. आणि तातडीनं धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला पाहिजे. आणि हे आंदोलन जे भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे, नीट भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे, हे आंदोलन खरं म्हणजे खूप मोठं स्वरूप घेण्याची शक्यता आता नाकारता येत नाही. सरकारने वेळीच जागं व्हावं आणि आंदोलनकर्त्याशी बोलावं, आपला अहंकार बाजूला ठेवावा, अशा प्रकारचं आव्हानही या ठिकाणी मी करते आणि थांबते.